लातूर जिल्ह्यातील 66,379 लाडक्या बहिणींवर राज्य सरकारनं संशय व्यक्त केलेला आहे आणि या लाडक्या बहिणींचं वय 21 ते 65 आहे का, तसंच एका कुटुंबातील दोघींनाच लाभ मिळतोय का या संदर्भात आता तपासणी सुरू करण्यात येणार आहे। त्यामध्ये एक विवाहित आणि त्याचबरोबर एक अविवाहित या दोघींनाच लाभ दिला जातो का याची पडताळणी आता केली जाणार आहे। सरकारच्या या कात्री लावण्याच्या प्रकाराबद्दल महिलांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। लातूर जिल्ह्यातील 5,67,459 लाडक्या बहिणींना प्रति महिना 1,500 रुपये लाभ मिळतो आणि यातील 66,379 लाडक्या बहिणी या पुन्हा वयाची अट आणि त्याचबरोबर एकाच कुटुंबातील 2 महिलांनाच लाभ मिळतो याची यादी सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांद्वारे मागवलेली आहे। महिला आणि बालविकास विभागाकडे पडताळणीसाठी ही मागवलेली आहे। आता महिला आणि बालविकास विभागानं लातूर जिल्ह्यातील 10 तालुक्यांना याद्या पाठवून पडताळणी सुरू केलेली आहे। या पडताळणीमध्ये आणखी किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल।